नमस्कार, स्वागत आहे सगळ्यांचं एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर। टार्गेट 1 जून गट क परीक्षेची आपण तयारी करतोय आणि याच परीक्षेला धरून आपण काही पीवायक्यूज आणि अतिसंभाव्य सिरीज सुरू करत आहोत आणि त्या सिरीजचं हे आपलं पहिलंच लेक्चर आणि या लेक्चरमध्ये आज आपण इतिहास किंवा इतिहासाचे जे पीवायक्यूज आहेत आणि त्यानंतर अतिसंभाव्य प्रश्न आपण बघणार आहोत। चला तर वेळ न घालवता आपण लगेच आपल्या प्रश्नाला सुरुवात करूया। पहिला प्रश्न जे आहे, जुलै 1889 रोजी लंडन येथे राष्ट्रीय काँग्रेसच्या ब्रिटिश इंडिया कमिटीच्या स्थापनेमध्ये खालीलपैकी कोणत्या व्यक्ती संबंधित होत्या? तर सगळ्यात पहिलं तुम्हाला इथं खूप व्यवस्थितपणे इयर सुद्धा दिलेला आहे, कळतंय? तर तुम्हाला 1800 किती बघा, 1889 इयर आहे। लंडन येथे स्थापन झालंय राष्ट्रीय काँग्रेसचं ब्रिटिश इंडिया कंपनी। तर इथं व्यक्ती संबंधित कोण होते? तर सगळ्यात पहिलं तुम्हाला जर असं काही दिलं असेल किंवा ब्रिटिश इंडिया कंपनी, तर तुम्ही त्यांचे अध्यक्ष हे पाठ करायचे असतात। प्रश्न आलेले आहेत, अध्यक्ष माहित पाहिजे आपल्याला, त्यानंतर सचिव, हे जे दोन प्रश्न आहेत तर ते आपल्याला नेहमी विचारले गेलेले आहेत। तर याचे जे अध्यक्ष असतात तर ते वेडनबर्ग असतात आणि जे सचिव असतात तर ते डग्बी असतात। तर मग आता हे दोघं तर असणार, अध्यक्ष आणि सचिव आहे हे दोघं तर असणार। आता ऑप्शन आपल्याला कसं आहे, तर ऑप्शन तुम्हाला हा पण घ्यावा लागेल कारण की हे सुद्धा आहेत, मग हे आहेत आणि हे तर आहेतच। आता राहिले दोन, म्हणजे ब आणि आपलं ड अगदी फिक्स आहे, कळतंय? ब आणि ड फिक्स आहे। आता तुम्हाला हे बघायचंय याच्यामध्ये फक्त क आणि हे। तर बघा, ब्रेन ब्लॅल्टे यांचं नावच आपण कधी ऐकलेलं नाहीये, तर हे एलिमिनेट करा, यांची नावच आपण ऐकलेली नाहीयेत। बाकी दादाभाई नौरोजी असतील, व्यमतचंद्र बॅनर्जी। तर आपलं जे पहिलं काँग्रेसचं अधिवेशन झालं 1885 ला, कुठे रे? तर मुंबईमध्ये। तर त्याचे अध्यक्ष होते व्यमतचंद्र बॅनर्जी आणि जे आपलं कलकत्त्याला दुसरं अधिवेशन झालं तर त्याचे अध्यक्ष होते दादाभाई नौरोजी। तर हे तुम्हाला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे, पहिले दुसरे अध्यक्ष आणि तेच ब्रिटिश इंडिया कमिटीचे सुद्धा म्हणजे सदस्य होते। आता बाकी हे केन असतील, डब्ल्यू असतील, त्यानंतर ॲलन ह्यूम असतील। ह्यूम तर तुम्हाला माहिती आहे, ह्यूम सुद्धा सेक्रेटरी आहेत, सचिव आहेत कशाचे रे? तर काँग्रेसचे सचिव होते ॲलन ह्यूम। तर हे बेसिक आहे, बाकी तुम्हाला हे दोघांची नावं फक्त तेवढी शोधायची आहेत। आणि जर तुम्ही ब्रिटिश इंडिया कमिटीचा अध्यक्ष आणि सदस्य जर पाठ केला असेल तर त्याच्यावरून तुमचं हे उत्तर निघतंय। फक्त एवढं आहे की तुम्ही ज्या महत्त्वाच्या कमिट्या आहेत, सदस्य समित्या आहेत, आयोग आहेत, तर याचे अध्यक्ष आणि सचिव पाठ करा, बऱ्यापैकी त्याच्यावरून तुमचा एक रिलेव्हन्स आहे आणि एलिमिनेशन करून तुम्ही काय करू शकता, उत्तर काढू शकता। तर तुमचं उत्तर असणार आहे ब क ड, ऑप्शन 4 अगदी बरोबर आहे। ठीक आहे, चला जाऊया आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे। त्यानंतर झाशीची राणी म्हणजे सर्व बंडखोरांमधील एक पुरुष होती, हे विधान खालीलपैकी कोणी केलेलं आहे? तर त्या व्यक्तीने स्वतःचं एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि वन मेन अमॉंग द रिबेलियन, म्हणजे ती या सगळ्या रिबेलियन्स मधली ती एक पुरुष होती, कळतंय? अशा प्रकारे कोणाचं वर्णन केलेलं आहे? तर झाशीच्या राणीचं वर्णन केलं, राणी लक्ष्मीबाई। तर याचं असं झालं की दत्तक पुत्र किंवा दत्तक वारसा नामंजूर केलं डलहौसीनी 1853 ला, कळतंय? 1853 ला ते नामंजूर केलं। त्या अंतर्गत सगळ्यात पहिले सातारा संस्थान प्रतापसिंह यांचे पुत्र शाहू यांना गादीवर बसवण्यात आलं नाही, सातारा संस्थान खाली केलं। तर त्यामुळे सर महाराष्ट्र 1857च्या उठावामध्ये ओढला गेला। त्यानंतर अवध संस्थान खाली केलं, त्यानंतर जबलपूर संस्थान खाली केलं आणि त्यासोबत इथं हे लक्षात ठेवा की झाशी संस्थान हे सुद्धा खालसा करण्यात आलं आणि यामध्ये डलहौसी होते आणि डलहौसीचे अधिकारी कोण होते? तर यू रोज होते। तुम्ही मूवीज किंवा सिरियल सुद्धा आहे त्याच्यामध्ये रोज यांचा उल्लेख आहे, त्यांचं पुस्तक सुद्धा आहे। तर लक्षात ठेवा त्यांचा मुलगा होता दामोदर, दत्तक पुत्र। तर याला हा दामोदर दत्तक पुत्र असल्यामुळे त्यांना आता ते गादीवर बसू देणार नाही, अशा प्रकारे संस्थान खालसा केलं आणि त्यामुळे इथं झाशीची राणी या 1857च्या उठावामध्ये आल्या। खालीलपैकी नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतर किंवा नंतरच्या वारशात काहीच व्यवस्था न केल्याच्या सरकारने त्याचे राज्य खालसा केले? बघा, एक तुम्हाला एक प्रॉपर सोर्स म्हटलं तर 11वीचं जे ओल्ड किंवा जुनं स्टेट बोर्ड आहे, तर त्या स्टेट बोर्डमध्ये तुम्हाला बऱ्यापैकी आधुनिक भारताचे रेफरन्स सापडतात, जे ग्रुप बी आणि ग्रुप सी ला विचारले जातात प्रश्न।
पण जर तुम्ही हा प्रश्न पाहिला तर मी बऱ्यापैकी खूप सारे रिसोर्सेस वगैरे खूप साऱ्या बाबी इथं मी शोधल्या, पण इथं आपल्याला जो काही एक सोर्स आहे तो सापडलेला नाहीये. तर हे अजून कळलेलं नाहीये की हा जो प्रश्न आहे तो एक्झॅक्टली आलाय कुठून. बाकी तुम्ही मार्केटमधल्या सगळ्या नोट्स बघा, सगळे बुक्स बघा, त्या बुक्समध्ये सुद्धा हा जो रेफरन्स आहे तो अवेलेबल नाहीये. टोटल तुमचे 10 प्रश्न होते, कळतंय. तर 10 प्रश्नापैकी एकच असा प्रश्न आहे जो अगदी नवीन आहे आणि त्याचे सोर्सेस कुठेच आढळत नाहीये. आणि तो हा प्रश्न आहे, कुठेच नाही. कोणतंच मार्केटमधलं पुस्तक, हा आता नक्कीच आता जे पुस्तकं प्रिंट होऊन येतील, जे एडिशन बदलून येईल, नवीन एडिशन येईल पुस्तकांचं, त्याच्यामध्ये नागपूरचा इथं उल्लेख असणार. बघा लक्षात ठेवा, या वेगवेगळ्या सुभेदार होते पेशवांचे. पहिले तर छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यानंतर पेशवांचे, ज्याच्यामध्ये बडोदाचे गायकवाड्स आहेत, नागपूरचे भोसले आहेत, त्यानंतर इंदूरचे होळकर आहेत, कळतंय. अशा प्रकारे शिंदे. तर हे सगळे काय होते, तर हे सगळे सरदार होते. पण पुढे इथं आपल्याला हे दिसतंय की हे सुद्धा भोसले, यांचं जे आडनाव भोसले दिसतंय तुम्हाला, पण हे उत्तर मात्र नाहीये, लक्षात ठेवा. राजा रघुजी तिसरा, तर यांनी कोणत्याही प्रकारचं वारशाबद्दल काही लिहून ठेवलं नव्हतं, व्यवस्था न केल्याने ते संस्थान खालसा केलं. म्हणजेच इथं तुम्ही नागपूर संस्थान असं म्हणू शकता, लक्षात ठेवा. वाकाटकांची सुद्धा राजधानी होती, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हे इथे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे बघूया आपण. 26 जुलै 1876 रोजी सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी स्थापन केलेल्या इंडियन असोसिएशनचे पहिले सचिव कोण होते, असा तुम्हाला इथे प्रश्न विचारलाय. कधी रे? 26 जुलै 1876. तर बघा हे कधीचं आहे, काँग्रेसच्या आधीचं आहे. इंडिया असोसिएशन, त्याच इंडिया असोसिएशनचं पुढे जाऊन इंडियन लीग याच्यामध्ये रूपांतर होतं आणि तीच इंडियन लीग पुढे जाऊन इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये सुद्धा विलीन होते. आणि या सगळ्यांचे संस्थापक हे एकच असतात. तर कोण? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि कोण? तर सुंदर रामन आहे, त्यानंतर WS ब्लांट आहे, आनंद मोहन बोस, शशिकुमार घोष. तर याचं उत्तर असणार आनंद मोहन बोस. तर आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी मिळून इथं इंडियन असोसिएशनची स्थापना केली. ही पहिलीच राजकीय एक असोसिएशन होतं. राजकीय, आपल्याकडे जे राजकीय पहिलं असोसिएशन आपण म्हणू शकतो ते म्हणजे बॉम्बे असोसिएशन 1852 ला, ठीक आहे. पण इथं प्रॉपरली राजकीय मागण्या करण्यासाठी स्थापन झालेलं पहिलंच असोसिएशन म्हणजेच इंडियन असोसिएशन, जे सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंद मोहन बोस यांनी मिळून सुरू केलं होतं. कुठे रे? कलकत्ता येथे. वर्ष तुम्हाला दिलेलं आहे ते तुम्ही बघून घ्या. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, 1909 मध्ये कामगार हितवर्धक सभा या संघटनेची स्थापना करून कामगारांना शिक्षण, कायदेशीर सल्ला देण्याचे काम खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने केले होते? तर बघा काय आहे, कामगार हितवर्धक सभा. तर हा जो तुमचा घटक आहे तर तो कामगार चळवळीमध्ये येतो. आणि आपण एक कामगार नेता म्हणून कोणाला ओळखतो? तर नामदार लोखंडे यांना. बघा या आधीच्या परीक्षांमध्ये आपल्याला आयटकवर प्रश्न होता, म्हणजे ते लाला लजपत राय पण आहे त्याच्या संबंधीच आहे. त्याच्या आधी आपल्याला रविवारची सुट्टी, लॉर्ड रिपन याच्यावर प्रश्न येऊन गेलेला आहे. यांच्यासोबत कलम 42 सुद्धा संबंधित होतं, त्याच्यावर आपल्याला प्रश्न येऊन गेलेला आहे. तर इथं तुम्हाला आता जे एक पुढची स्टेप, कामगार हितवर्धक सभा, याच्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी होत्या, जसं की कामगारांना शिक्षण देणे, त्यांना कायदेशीर सल्ला देणे. समजा जर ते कोणत्या तरी कायद्याच्या पिचाट्यात अटकले आहेत त्यावेळेला त्यांना प्रॉपर गाईड करणे. तर या सगळ्या बाबी ज्या आहेत आणि याशिवाय त्यांना सक्षमीकरण, कामगारांचं सक्षमीकरण करणं. तर हे सगळं 5 मुद्दे होते खरं तर. आणि इथं फक्त तुम्ही बघू शकता संघटनेची स्थापना करून इथं फक्त 2च मुद्दे दिलेले आहेत. नाही तर
कामगार हितवर्धक सभेचे 5 मुद्दे होते कामगारांसाठी. तर त्याच्यामध्ये कोण कोण सहभागी होतं असं तुम्हाला विचारलं आहे. तर बघा, त्याचे तर अध्यक्षच भिवाजी नरे होते, सीताराम बोले होते आणि हरिश्चंद्र तालचेकर. तर अ ब ड, तर इथे कुठे दिसतंय? हा, ऑप्शन 3 तुमचं बरोबर आहे, अ ब ड. तर यामध्ये दिसतंय का, या तिघांनी किंवा याच्यामध्ये जास्त सहभाग जो होता तो भिवाजी नरे यांचा होता. भिवाजी नरे यांचा जास्त सहभाग तुम्हाला याच्यामध्ये दिसतोय. कामगार हितवर्धक सभा, कामगार चळवळ तुम्हाला अभ्यास करावी लागेल. प्रीसाठी मेनसाठी दोघांसाठी हे महत्वाचं आहे. कामगार चळवळ लोखंडेपासून तुम्हाला ते नामदार लोखंडे यांच्यापासून सुरुवात करायला लागेल. जवळजवळ 1880 पासून तुम्हाला पुढे अभ्यास करावा लागेल आयटक पर्यंत. कामगार चळवळीचा जो रेफरन्स आहे तो आपल्याला प्रत्येकच प्रीमध्ये दिसतोय, त्यामुळे तुम्हाला हे करावं लागेल. नो ऑप्शन. ठीक आहे, चला पुढे बघूया आपण. होम रूल म्हणजे काय? होम रूल म्हणजे काय? तर सरळ सरळ होम रूलचा अर्थ आहे स्वशासन. ओके, स्वशासन म्हणजेच काय आहे? तर होम रूल आहे स्वशासन. तर आता स्वशासनाशी संबंधित कोणते कोणते मुद्दे आहेत? आपल्या देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे, इंग्रजांच्या जोखमीतून मुक्त होणे, म्हणजेच परत एकदा स्वराज्य प्राप्त करून गेले, एकूण एकच आहे. स्वशासनाचा प्रतिकार करणे हे तर अगदी चुकीचं आहे. बाकी तुम्ही बघा. तर सगळ्यात पहिले होम रूल जी आहे तर ती आयर्लंडची कन्सेप्ट आहे. ओके, आयर्लंडच्या कोण होत्या? ॲनी बेझंट. ओके, ॲनी बेझंट या आयर्लंडच्या होत्या. ॲनी बेझंट यांनी अड्यार मद्रास, ओके मद्रास अड्यार इथं सगळ्यात पहिले होम रूलची सुरुवात केली. स्वतःचं शासन आयर्लंडकडून आपण मार्गदर्शक तत्व सुद्धा घेतलेली आहेत. ठीक आहे. चला, आयर्लंडकडून मार्गदर्शक तत्व सुद्धा आपण घेतलेली आहेत. तर त्यासोबत इथं ॲनी बेझंट त्यांच्यासोबत महाराष्ट्राचा विचार कराल. महाराष्ट्रच नाही तर मध्य प्रदेशचा सुद्धा सहभाग आहे. कर्नाटकमध्ये सुद्धा होम रूल होतं. महाराष्ट्रात तर आहेच. बेळगाव याचं मुख्य केंद्र होतं. जर तुम्ही दक्षिण भारतातील होम रूलचा विचार कराल तर त्याचं जे केंद्र होतं तर ते बेळगाव होतं. हे लक्षात ठेवा. महाराष्ट्रात नाही तर बेळगावमध्ये केंद्र होतं. तर हे सगळं चालवलं. थिओसॉफिकल सोसायटी सुद्धा आहे ॲनी बेझंट यांची. ॲनी बेझंट या पहिल्या महिला अध्यक्ष सुद्धा राहिलेल्या आहेत काँग्रेसच्या. त्यानंतर तुम्ही जर बघाल तर इथं सरोजिनी नायडू या सुद्धा होत्या, पण त्या महिला भारतीय होत्या, हे लक्षात ठेवायचंय. तर तिन्ही मुद्दे जे आहेत ते सिमिलर आहेत, फक्त शब्द आलटून पालटून तुम्हाला दिलेले आहेत. देशाचा कारभार प्राप्त करून घेणे, स्वराज्य प्राप्त करून घेणे आणि इंग्रजांच्या जोखमीतून मुक्त होणे एकच आहे. तर अ ब क ऑप्शन 3 तुमचं अगदी बरोबर इथे ठरतंय. हे अशा प्रकारे तुम्हाला इथं घ्यायचं आहे. पुढे बघा. आता हा प्रश्न जो आहे तो प्रत्येक वेळेला तुम्हाला असणार म्हणजे असणारच. प्रत्येक वेळेला तुम्हाला हा प्रश्न विचारला जाणारच. ओके, तर आता इथे बघा, तुम्ही बघत असताना प्रार्थना समाज, तर प्रार्थना समाज हा 1870 सत्यशोधक हे जोड्या लावायचंय. आपल्याला पाठ पाहिजे. आर्य समाज याची स्थापना जी आहे तर ती कोणी केली होती? आर्य समाजची स्थापना, त्यासोबत सार्वजनिक समाजची स्थापना, सत्यशोधक समाजची स्थापना, प्रार्थना समाजची स्थापना. याच्यावर आपल्याला प्रत्येक वेळेला प्रश्न आहे. याच्यातले सदस्य असतील, त्यानंतर त्यांचे काही महत्वाचे उद्देश असतात. तर याच्यावर प्रार्थना समाजाच्या उद्देशावर प्रश्न विचारून झालेले आहेत. प्रार्थना समाज प्रेरणा कोणाची होती किंवा कोणत्या समाजाकडून प्रेरणा घेतली होती तर हे सुद्धा आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा, आर्य समाज स्वामी दयानंद सरस्वती याची स्थापना जी आहे तर ती मुंबईमध्ये झालेली आहे. पण अवघ्या 2 वर्षात म्हणजे 1877ला ते लाहोरला हलवण्यात आलं. गो बॅक टू वेदास म्हणजे वेदांकडे परत चला असं कोण म्हणत होतं? तर स्वामी दयानंद सरस्वती, आर्य समाजाचे संस्थापक. सत्यार्थ धर्मप्रकाश हे त्यांचं पुस्तक. प्रश्न विचारलेले मुद्दे सांगते. सार्वजनिक सभा किंवा पुणे सार्वजनिक सभा, ग बा जोशी. ओके, तर गणेश वासुदेव जोशी त्यांना आपण सार्वजनिक काका म्हणतो. त्यांनी इथं सार्वजनिक सभेची स्थापना केलेली आहे. आता तुम्हाला फक्त एकाच ऑप्शनवरून कसं उत्तर काढता येतं हे मी सांगते. तर इथं बघा, तुम्ही फक्त एकाच ड आहे, ड ला तुम्हाला 2 द्यायचंय. तर ड ला 2 तुम्हाला ऑप्शन मध्ये एकाच ठिकाणी आहे रे. एकाच ठिकाणी ड ला 2 आहे, एकाच ठिकाणी. दिसतंय का? तर इथं तुमचं फक्त जरी एक माहिती असेल तरी उत्तर मिळतंय. आणि हे असे प्रश्न असतात जे तुम्हाला मार्क्स देऊन जातात. जर हे चुकत असेल मग गडबड आहे. तर हे तुम्हाला करावंच लागेल, ऑप्शन नाहीये.
हे तुम्हाला बरोबरच करावं लागेल, नाहीतर मग आपण त्या मेरिटच्या जवळही जाणार नाही. तर हे झालं. तर मग लगेच प्रार्थना समाज काय आहे, तर प्रार्थना समाजाची स्थापना दिसते 3. तर प्रार्थना समाजामध्ये दोघही तरखडकर बंधू, आत्माराम तरखडकर, पांडुरंग तरखडकर, दादोबा तरखडकर, त्यानंतर इथे रानडे, त्यानंतर भांडारकर. तर ही सगळी महत्वाची मंडळी प्रार्थना समाजात होती किंवा प्रार्थना समाजाच्या स्थापनेत यांचा महत्वाचा वाटा होता. तुकाराम बीज हा सण जो आहे, तुकाराम बीज हा सण जो आहे तर तो प्रार्थना समाजाकडून सेलिब्रेट किंवा सहन केला जायचा, म्हणजे साजरा केला जायचा. त्यानंतर सत्यशोधक समाज IMP हे तर तुम्ही कधीच विसरला नाही पाहिजे. तर 1873 महात्मा ज्योतिबा फुले पुण्यात याची स्थापना झाली. दीनबंधू याचं मुखपत्र होतं. हे सगळे विचारलेले प्रश्न आहेत. तर साधा आणि सोपं तुम्हाला पाठ पाहिजे. प्रार्थना समाज ही कन्सेप्ट ब्रह्मो समाजाकडून आपण घेतली होती. केशवचंद्र सेन यांच्याकडून आपण प्रेरणा मिळाली होती. त्यानंतर इथं पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सतीप्रथेबद्दल शास्त्रांच्या सहमतीने केलेला खून असे खालीलपैकी कोणी म्हटले आहे. तर शास्त्राच्या सहमतीने केलेला खून, पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला हे माहित पाहिजे की सगळ्यात पहिला आपला जो कायदा आहे सतीबंदीचा कायदा, हा कायदा 1829 चा आहे. त्याच्यावर लॉर्ड कॅनिन यांनी सही केली. तर याच्यासाठी प्रयत्न कोणी केले, तर कलकत्तामधून रॉय होते, मुंबईमधून शंकरशेठ होते, ओके, मुंबईमधून जगन्नाथ शंकरशेठ, आणि दक्षिण भारतात किंवा मग मद्रासमधून ओके शंकरशेठ, कुठून मुंबई सह्या करणारे, कळतंय, या विधेयकावर किंवा सतीबंदीच्या कायद्यावर सह्या करणारे मुंबईमधून शंकरशेठ, त्यानंतर कलकत्तामधून राजा राममोहन राय आणि मद्रासमधून अय्यर. तर अशा प्रकारे हे तिघच आहेत जे सतीबंदी संबंधी आहेत. ईश्वरचंद्र विद्यासागर हे विधवा पुनर्विवाह संबंधी आहेत. यांच्याच प्रयत्नातून 1856 चा विधवा पुनर्विवाह कायदा झाला. त्यावेळेला देशाचे गव्हर्नर जनरल कोण होतं, तर डलहौसी होते. गव्हर्नर जनरलच म्हणायचं. व्हॉइसरॉय हे पद आपल्याकडे 1858 नंतर आलेलं आहे. त्याआधी आपल्याकडे गव्हर्नर जनरल होते. तर ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी इथं विधवा पुनर्विवाहासाठी काम केलेलं आहे. आणि राजा राममोहन राय, त्यानंतर शंकरशेठ आणि अय्यर यांनी सतीबंदीसाठी काम केलेलं आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी योग्य विधानाच्या पर्यायाची निवड करा. तर योग्य विधानाच्या पर्यायाची निवड आपल्याला इथं करायची आहे. भारतात पहिली सुती कापडाची गिरणी मुंबई येथे सुरू झाली. तर बघा आपल्याकडे सगळ्यात पहिले 1854 ला सुती कापडाची गिरणी सुरू झाली मुंबईला, सही आहे. त्यानंतर भारतात पहिली तागाची गिरणी रिश्रा, ओके, वेस्ट बेंगॉल रिश्रा इथे सगळ्यात पहिली तागाची गिरणी जी आहे तर ती सुरू झाली, एग्रीकल्चर. त्यानंतर भारतातील पहिली सुती कापड गिरणी कावतजी नानाबाई यांनी, तर अगदी बरोबर आहे, कावतजी नानाबाई दावर यांनी सगळ्यात पहिली बॉम्बे स्पिनिंग अँड विविंग कंपनी म्हणून त्यांनी स्थापना केली. सगळ्यात पहिल्या कळते का कापड गिरणीची सुरुवात इथे झालेली आहे. तर ऑप्शन 4 ही तुमच्या बरोबर आहे. पहिली प्रिंटिंग प्रेस जी आहे तर ती गोव्यात झाली बरं का, गोवा, महाराष्ट्रात नाही, गोवात. बाकी तुमचे ऑप्शन 4 ही अगदी बरोबर ठरत आहेत. म्हणजे 4चे 4 ऑप्शन अगदी बरोबर आहेत. मुंबई इथे सुरू झालेले आहे. कावतजी नानाबाई दावर यांनी त्यांच्या कंपनीत सगळ्यात पहिली त्याची सुरुवात केली. आणि तागाची गिरणी जी आहे तर ती रिश्रा इथे तुम्हाला दिसते. पुढचा प्रश्न, कोल्हापूर येथील 27व्या फलटणीतील हिंदी सिपायांनी खालीलपैकी कोणाच्या नेतृत्वाखाली 31 जुलै 1857 चे बंड केले होते. तर तुम्हाला इथं विचारलेलं आहे कोणाच्या नेतृत्वाखाली बंड केले होते. तर बघा इथं बंड कुठे झालेला आहे, कोल्हापूर येथे. बंड कुठे झालं, कोल्हापूर येथे. तर एक लक्षात ठेवा, नानासाहेब पेशवे कुठे होते, तर कानपूरला होते. कानपूरला कुठे होते, तर बिठूरला होते. तर नानासाहेब का
या 1857च्या उठावामध्ये आले याचं माहिती आहे का कारण तुम्हाला? नानासाहेबांना वर्षी 8 लाखाची पेन्शन होती. ती पेन्शन जी आहे ती ब्रिटिशांनी अचानकपणे रद्द केली. त्यांनी त्यांचा वकील पाठवला ब्रिटनला. त्यावेळेला वकील त्याला ब्रिटनला पाठवला तर वकील काय उत्तर दिना आणि ब्रिटन काय परत एकदा पेन्शन चालू करण्याच्या पॉझिटिव्ह वे मध्ये नव्हते. जसं हे नानासाहेबांच्या लक्षात आलं, आता नानासाहेबांना वाटलं पेन्शन पण नाहीये, काहीच नाही, त्यापेक्षा उठाव केला बरं. त्यांनी आणि त्यांच्यासोबत तात्या टोपे तर होतेच. तात्या टोपे खूप जास्त प्रामाणिक होते. तात्या टोपे हे पुतणे होते नानासाहेबांचे. तर त्यावेळेला त्याला माहितीये, मग त्यांनी काय केलं, चपाती आणि कमळ ही निशाणी होती बरं का. तुम्हाला जर 1857च्या उठावामध्ये सहभागी व्हायचंय तर फूल आणि चपाती ही निशाणी होती. चपाती भाकरी काय असेल तर जे ते स्वीकारतं ते उठावात सहभागी होतंय, जो नाही स्वीकारत तो उठावात सहभागी होत नाही. अशाच प्रकारे ग्वालियर, ओके, ग्वालियर असतील, होळकर असतील, म्हणजे शिंदे असतील, होळकर असतील, गायकवाड असतील, हे काय उठावात सहभागी झाले नव्हते हे संस्थानिक. तर इथं या कारणावर म्हणजे स्वतःचा एक त्यांचा जो सेल्फिश मोटो आहे तो इथं पूर्ण करण्यासाठी नानासाहेब 1857च्या उठावामध्ये सहभागी झाले होते. पण सुरुवात मात्र नानासाहेबांनीच केली एवढं मात्र खरं आहे. मग नंतर ज्यावेळेला ते उठावात तेवढा तग धरू शकत नाही मग ते जातात रंगूनला. सेम बेगम हजरत महल, नेपाळला जातात दोघंही, बेगम हजरत महल सुद्धा आणि नानासाहेब सुद्धा. आणि तात्या टोपे यांचा मृत्यू होतो. तात्या टोपे शेवटपर्यंत लढत राहतात. तात्या टोपे ज्या वेळेला नानासाहेब नेपाळला जातात त्या वेळेला सुद्धा लढत असतात. नंतर ते झाशीच्या राणीला जाऊन मिळतात ग्वालियर येथे. ओके, काशापी इथून त्या पुढे येतात आणि ग्वालियर येथे जाऊन त्या मिळतात. तरीही शेवटी तात्या टोपेंना पकडलं जातं आणि त्यांना फाशीची शिक्षा दिली जाते. तर रंगो बापूजी गुप्ते, तर रंगो बापूजी गुप्ते हे सातारा संस्थानचे अधिकारी होते. राजा प्रतापसिंह यांचे अधिकारी होते. राजा प्रतापसिंह किंवा सातारा संस्थान खालचं करायला सांगितलं डलाउसीने, तर त्याच्या अगेन्स्ट हे ब्रिटनला गेले. पण तिथे त्यांना समाधानकारक उत्तर मिळालं नाही. त्यामुळे ते 1857च्या उठावात सहभागी झाले. त्यांनी त्याच वेळेला मांग, रामोशी यांना सुद्धा सहभागी केलं उठावामध्ये. तर भीमा नाईक हे कुठून होते रे, तर हे खानदेशामधून होते, खानदेश. आणि जर कोल्हापूर म्हटलं तर फक्त म्हणजेच रामजी शिरसाट. ओके, कोल्हापूर म्हटलं काय फक्त द्यायचं. कळतंय का, कोल्हापूर काय फक्त तुम्हाला इथे द्यायचं आहे. चला, तर मग सगळ्यांनी एकाग्र अकॅडमीचं जे चॅनल आहे तर ते सगळ्यांनी शेअर करायचं आहे, सबस्क्राईब सुद्धा करायचं आहे. आणि जर तुम्हाला सेशन आवडलं असेल, काही तुम्हाला सजेशन्स द्यायचे असतील, काही असेल तर तुम्ही ते कमेंटमध्ये मला सांगू शकता. आणि जर सेशनला आलाच आहात तर जाताना सेशनला लाईक करून जा. रोज आपण एक पेपर आणि त्यासोबत त्याचं सोल्युशन. आज तेवढं एक्सप्लेन केलं नाही पण मी रोज डेली रेग्युलरली खूप जास्त तुम्हाला क्वेश्चन एक्सप्लेन करेल. त्यासोबत तुम्हाला सोर्सेस सुद्धा सांगणार आहे. आता पुढे पुढे जसं जसं आपण आपले नोट्स तुम्हाला मी देईल तर त्या पद्धतीने तुम्हाला तिथे मी रेफरन्स सुद्धा सांगणार आहे. प्रॉपर इथं तुम्हाला ग्रुप सी साठी 1 जूनच्या तयार करणार आहोत. अतिसंभाव्य सिरीज सुद्धा जबरदस्तपणे आता सुरू होणार आहे. आपली रेग्युलरली सेशन असणार आहेत. तर सेशन तुम्हाला जर बघायचं असेल तर नोटिफिकेशन ऑनच ठेवा. कधी कधी 5-10 मिनिटं इकडे होतं. नोटिफिकेशन ऑन ठेवल्यावर तुम्हाला सेशन सुरू झाल्यावर नोटिफिकेशन येतं आणि तुम्ही लगेच सेशनमध्ये एंटर होऊ शकता. चला, तर आय होप सेशन तुम्हाला आवडलं असेल. आज रजा घेते, भेटूया आपल्या नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू सो मच.